बंडू काका घरी आले ना की माझी सटकते. प्रशांत, तू म्हणालेला होतास राग येणं नॉर्मल आहे. त्या रागाचं नियमन करायला पाहिजे, अँगर रेग्युलेशन करायला पाहिजे. ही गोष्ट मला नीटशी कळलेलीच नाही. प्रशांत म्हणाला, सोपं उदाहरण आहे, पंख्याचा रेग्युलेटर. तो काय करतो? पंख्याचा स्पीड वाढवतो किंवा कमी करतो, अगदी पंखा बंद सुद्धा करतो. तसंच आहे, रागासाठी रागाच्या पायऱ्यांचं उदाहरण घेऊया. म्हणजे रागाच्या पहिल्या पायरीवरती चिडचिड आहे, खूप कमी राग आहे. दुसऱ्या पायरीवरती ज्या वेळेला आपण असतो त्यावेळेला रागाची पायरी चढलेली आहे, म्हणजेच राग वाढलेला आहे. तिसऱ्या पायरीवरती अजून राग आहे आणि 10व्या पायरीवरती सगळ्यात जास्त राग आहे, म्हणजे रेज आहे, तीव्र संताप आहे. बघ, उदाहरणं कशी असतात की रागाच्या भरामध्ये त्याने खून केला किंवा तीव्र संतापामध्ये वडिलांनी मुलीच्या तोंडात कांदा कोंबला आणि मुलीने जीव गमावला. रमेश लागलीच म्हणाला, अरे पण त्या लेव्हलपर्यंत मी कधी गेलेलोच नाहीये. तू सांगतोस त्याप्रमाणे मी सगळं करतो आणि त्याच्यामुळे माझा राग अगदी खूप वाढत नाही, मी लोकांना रागवून बोलत नाही. तर प्रशांत म्हणाला, अरे हेच तर रागाचं नियमन आहे की तू ह्या सगळ्या उपायांनी आत्तापर्यंत 7व्या पायरीवरती आलेला आहेस. तू रागाच्या 8व्या पायरीवर चढत नाहीस राग आल्यानंतर, तर 6व्या पायरीवरती उपाय करून येतोस. 7व्या पायरीवरनं 6व्या पायरीवरती येणं हेच रागाचं नियमन आहे. तर तू आत्तापर्यंत रोज जो माइंडफुलनेसचा सराव करतोस किंवा राग आल्यानंतर 10 आकडे मोजणं, राग आलेला आहे म्हणून रागाला म्हणजे त्या भावनेला नाव देतोस, त्यामुळे तुला हे शक्य होतं आहे. हेही अँगर मॅनेजमेंटचेच उपाय आहेत, अँगर रेग्युलेशनचेच उपाय आहेत. आता बघ, साधं उदाहरण, ज्या वेळेला ना एखादं लहान मूल काहीतरी उपद्व्याप करतं, त्यावेळेला आपण त्याला कसं म्हणतो? वा, म्हणजे आपण खोटं खोटं रागवतो. म्हणजे रागाची पहिली पायरी सुद्धा आपण चढत नाही. पण समजा अगदी तान्हं बाळ आहे आणि ते खूप किरकिर करतं आहे, आपली चिडचिड त्यावेळेला होते. म्हणजे त्यावेळेला आपण रागाच्या पहिल्या पायरीवर म्हणजे चिडचिडीवर असतो. आता ह्या चिडचिडीवर आपण काही केलं नाही तर रागाच्या दुसऱ्या पायरीवरती आपण चढूच शकतो आणि मग आपण बाळावर राग काढणार नाही, पण दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीवरती किंवा एखाद्या गोष्टीवरती राग निघू शकतो. आता त्याच्यासाठी चिडचिड असतानाच बाळ का रडतं आहे हे बघणं किंवा बाळाला घेऊन बसायचं असेल आणि घरात काही इतर कामं असतील, बाहेरची कामं असतील, तर ती इतरांच्या मध्ये वाटणं हा एक उपाय आहे अँगर रेग्युलेशनचाच. म्हणजे काय? तर चिडचिड होते आहे, मी चिडचिड होते आहे असं म्हणून मान्य केलं आणि त्याच्यावर उपाय शोधले. हे उपाय शोधणं म्हणजेच रागाच्या नियमनासाठी उचललेली पावलं आहेत. आता तू मला सांग, तुला तुझ्या काकांचा राग का येतो? म्हणजे तुझी का सटकते? रमेश म्हणाला, ते इतके बेशिस्त आहेत ना, अव्यवस्थित, अजागळ आहेत. आमच्याकडे आले ना की त्यांचे कपडे सगळीकडे पसरलेले असतात. कपडे काय रे, ते हातात जे घेतील ना ते तिथेच ठेवून देतात. त्यांची पुस्तकं जिथे वाचत असतील तिथे ठेवतात.
डायनिंग टेबलवर वाचत असतील तर तिथे टीपॉयच्या इथे असतील तर टीपॉयवर, नाहीतर अगदी सोफ्यावर सुद्धा. काय सांगू तुला, परवाच्या दिवशी त्यांनी संत्र खाल्लं आणि ती संत्र्याची साल टीपॉयवरती ठेवून दिली. इतका राग आला होता ना. प्रशांत म्हणाला, मग तसं तू सांगितलंस का काकांना, की काका तुमच्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित ठेवा? त्यावर रमेश म्हणाला, नाही रे बाबा, मी असं काहीही सांगितलं नाही त्यांना. कसं सांगणार मोठ्या व्यक्तीला? प्रशांत म्हणाला, बरं ठीक आहे, त्यांच्यामध्ये अव्यवस्थितपणा एवढंच आहे का? काही चांगले गुण नाहीच आहेत का? रमेश म्हणाला, अरे अफाट वाचन आहे त्या माणसाचं. किती सुरेख कथा लिहितात, कविता लिहितात, अगदी लेख सुद्धा लिहिलेले आहेत. ह्या माणसाला ना व्यवस्थित स्कोपच मिळालेला नाही. नाहीतर आत्तापर्यंत हे काका ना कुठच्या कुठे पोहोचले असते. आणि तुला सांगू का, त्यांची सून करते नोकरी, तर नातवंडांची सगळी जबाबदारी हे काका घेतात. त्यामुळे त्यांची सून एकदम निश्चिंत असते. प्रशांत म्हणाला, हे तरी तू त्यांना सांगितलंस का, की तुम्ही किती छान लिहिता, नातवंडांना सांभाळता? रमेश म्हणाला, नाही, असंही मी कधी सांगितलेलं नाही. प्रशांत म्हणाला, म्हणजे तू त्यांच्याशी संवादच साधत नाहीयेस. राग आला की चिडचिड करत राहतोस आणि चांगल्या गोष्टी न बोलल्यामुळे तुमच्यामध्ये एक नातं सुद्धा निर्माण झालेलं नाही. आता तू एक काम करू शकशील का? तुला त्यांच्या ज्या गोष्टी आवडतात, अगदी खऱ्या खुऱ्या, खोटी खोटी स्तुती करायची नाही आहे, त्यांना सांगू शकशील का? म्हणजे निदान तुमच्यामध्ये चांगला संवाद तयार होईल. आणि ज्या वेळेला तुला या गोष्टी पटणार नाहीत, त्यावेळेला स्पष्टपणे, ठामपणे, पण शांतपणे, प्रेमाने त्यांना सांगत जा. कसं सांगशील? रमेशने थोडा वेळ विचार केला आणि सांगितलं, मी त्यांना असं सांगू शकतो की काका, तुमच्या गोष्टी प्लीज जागेवरती ठेवता का? आणि नाही, संत्र्याची सालं ना खाऊन झाल्यानंतर कोणी नसेल घरात तर लागलीच कचऱ्याच्या पेटीत टाकत जा. घरात कोणी असेल त्यावेळेला किंवा जवळ कोणी असेल तर संत्र्याची सालं कचऱ्यात टाकायचं काम ती व्यक्ती करेल. आणि ना, मी खरंच त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतो आणि त्यांच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती बोलत जाईन. म्हणजे त्यांच्या लेखांवर बोलेन, कथांवर बोलेन, म्हणजे मलाही काहीतरी चांगलं मिळेल. त्याप्रमाणे रमेशने केलं सुद्धा. त्यावर काका काय म्हणाले माहितीये? अरे, नातवंडांची जबाबदारी मला कळली रे, पण हे इकडे तिकडे जे मी टाकतो त्याने तुझ्या बायकोला त्रास होतो, तसाच माझ्या सुनेलाही होत असणार. मला कोणी हे सांगितलंच नाही आणि माझ्या कसं लक्षात आलं नाही हे? म्हणजे खरं सांगायचं तर रमेश आणि काकांच्या मध्ये भांडण झालंच नाही, वादविवाद झालेच नाहीत, तर उलट चांगला संवाद तयार होऊ लागला, चांगलं नातं तयार झालं. आणि रमेशचा पारा त्यावेळेला जो 7व्यावर होता ना, तो खरं सांगायचा तर 0वर आला. तो पहिली पायरी सुद्धा खाली उतरून आलेला होता. प्रशांतला म्हणाला, आता मला कळलं की अँगर रेग्युलेशन म्हणजे काय. रागाच्या ज्या पायऱ्या आपण चढत गेलेलो आहोत त्या हळूहळू खाली उतरत यायचं आहे आणि त्याच्यासाठी मला सारासार विचार करायला लागेल. त्या पद्धतीने पावलं उचलायला लागतील. म्हणजे इथे जे मी काका अव्यवस्थितच आहेत एवढ्या गोष्टीवरती जे फोकस केलेलं होतं ते मी जर ब्रॉड केलं तर काकांच्यातल्या चांगल्या गोष्टी दिसल्या,
त्याच्यावरती मी बोललो, त्यामुळे रागाचं नियमन तर झालंच, पण एक चांगलं नातं फुलायला लागलं. आजच्या गोष्टीमधनं आपण एकच रागाच्या नियमनाची गोष्ट बघितली. व्यक्ती विरुद्ध वर्तन, पर्सन वर्सेस बिहेवियर. एखादी व्यक्ती जे वागते ते वागणं म्हणजे व्यक्ती नव्हे. तिचं ते वागणं जर आपण काढून टाकलं, तो भाग जर काढून टाकला आणि तो भाग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला, तर रमेशसारखे फायदे आपल्याला सुद्धा मिळतील. तर ह्या पद्धतीने आपण पावलं टाकायला सुरुवात करूयात. तुमचे ह्या बाबतीतले काय अनुभव आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.